बापू हे कुठे गेलाय सकाळ सकाळी काय माहिती 10 वाजत आले. हे राणे आहे राणे 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 काय करावं या राणीला ग. अगं 10 वाजून गेले त्या शाळेला जात नाहीस का. जाते माझी माझी काय झालंय ग. हे राणे काय झालं मुलं गप गप कायच. जाते माझी मी. कवा जाते शाळा सुटल्यावर. नेमकं काय झालंय तुला सांग की गप गप कायच. आता ते मला कॉलेजला जाऊ वाटाणे झाले मला ती शाळा शिकू वाटाणे झाली. आता इडी बिडी झाल्यास का काय राणी. 4 दिवसावर पेपर आलं हा सांग मला का डोसकं फोडून घ्यायचं आहे का तुझं? आता मी काय करू मग. काय करू माझी राणे तुला कोण काय म्हणलंय काय सांग मला ग. मला कशाला कोण काय म्हणते तुला तर माहितच आहे ना. मला 12 मार्क कमी पडलेलं कुणामुळं दाद्यामुळे पडलेलं. एक तर माझं कॉलेजमध्ये मन पण लागत नाही जाऊ पण वाटत नाही कॉलेजला अभ्यास पण करू वाटत नाही. मग तूच सांग काय करू मी. राणे अशी म्हणू नको. बापून तुझ्यासाठी काय काय केलंय तुझ्या ध्यानात आहे का. काय केले त्यानं माझ्यासाठी त्यामुळे नेहमी माझं नुकसानच होत आले. अगं बापूला वाटत होतं माझी बहीण शिकावी मोठी व्हावी म्हणून बापून त्या मास्तरचं पाय धरलं का तर मी नाही शिकलो तर माझी बहीण तर शिकावी म्हणून माझ्या बापून तुझ्यासाठी लय कष्ट घेतले. एवढंच नाही राणे मी लगीन केलं तर माझ्या बहिणीवर दुर्लक्ष होईल म्हणून त्या पोरानं अजून लग्नाचं सुद्धा नाव काढलं नाही. नाही त्याचं कर्ज काढतंय नाही त्याचं काम करतंय तुझ्यासाठी. लहानपणीच तुमचं आई बापू वारले त्या टायमाला बापून आईची बी आणि बाची बी माया दिली. लहानाचं मोठं तुला केलं. मी काय येऊन जाऊन राहत होती सोड पण बापू सारखी माया कुणी सुद्धा केली नाही. तुला वाटतंय ती बोलतोय म्हणून रागाने इतिहास पण असं काय करू नको राणी. जरा विचार कर राणी. पण आता मला आता हे वज्ज पेलवाना झाले. मी नाही शाळा शिकत. बापू आला की आपण विचारू काय म्हणतोय बघूया आणि मग ह्याचा निर्णय घेऊ. हा तू गप गप बसू नको येईल आता ते. हा काय तर डोक्यात एक घातलंच बाई. तर उठ 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 येईल आता बापू काहीतरी खाऊन घे. उठ. किती उशीर लावलं ग तू. अगं झाला उशीर. खुशी गेल्यापासून मलाच काम करायला लागते ती. आणि सुमन कुठं तिथं कोपऱ्याला तू बोललेली मला तर तिला आधीच आवडत नाही उशीर झालेला. सगळं वेळ लागते बघ. घर कुठं आहे ती आता. आली आले हाय जानू कशी आहेस ग. मी बरे तू कशी आहेस. मी पण मस्त आहे बघ. अगं तू आलतीस का नाही मग आपलं म्हणजे भेटायला झालं नाही आपल्याला. बोलणं झालं नाही आपलं झालंच काय. नाही हं. त्या दिवशी नाही का घरात सगळे कसे आहेत? आहेत बरेत आता. पप्पा ते आहेत बरेत पप्पा पण. अगं पण एवढे दिवस जाते ती का गावाकडं. पप्पांची तब्येत ठीक नव्हती सांगितलं नाही का आणि मम्मीला पण माझी मदत नको का म्हणून राहिली. अगं सुमन राणी कुठं आहे. काय माहिती तिला मी विचारलेलं तर येत नाही म्हणली कॉलेज. अगं आज लास्टचा दिवस होता की प्रॅक्टिकल जमा करायचं. बघ की लास्टचा दिवस होता तरी सुद्धा आली नाही. शिवानी तुला एक विचारायचं होतं ग. विचार घेतात काय एवढं. ते सनीन तुला प्रपोज केलं का ग. कधी आणि तुम्हाला नाही सांगितलं हे सगळं. अगं त्या दिवशी मीटिंग बसली नव्हती का आपली. हा त्या दिवशी तो प्रपोज मारणार होता पण बापूला मध्येच आला तर तो काहीच बोलला नाही. मग परत भेटला पण नाही त्याला फोन केला पण त्यानं उचललाच नाही. खरंच का लोकांचं एकमेकांवर प्रेम आहे का. प्रेम म्हणजे नक्की काय असते. तर मी त्याला सांगते तुला फोन करायला. हां सांग नक्की सांग. हां शिवानी बोल मी तुला एक विचारू का ग. विचार की. प्रेम म्हणजे नक्की काय असतंय ग. प्रेम म्हणजे एखाद्याची सोय होणे परत नंतर त्याला भेटू वाटणे सारखं सारखं परत त्याला असं चोरून बघणं. पण तू काय विचारतेस. काय नाही असंच विचारलं ग. अगं सुमन आपल्याला काय कळू जाणं प्रेम ज्याला होतं त्यालाच कळत. शिवानी जे सांगते ते खरं असलं तर मग महेश्वर माझं प्रेम आहे का. कुठं नाही
लाईट बिल बघितलंस का? अरे तिथे ठेवलेलं की खुर्ची अरे नाही तिथं पण सगळं घर पालतं घातलं पण गावलं नाही. नीट बघितलेस का? मग अरे तुला बघ की गावते का? ए मला मसरासने पाणी पाजायचं तुझी तू बघ. अरे त्या 2 दिवस झालं ती वायरमॅन म्हटलं आता कटच करतो तुझी लाईट. सगळी लाईट बिल ठेवले तर कुठं? मी तर टेबलावर ठेवलेलं. आयला एक लय घाण सवय. एखादा कागदावर दिसला लगेच चुलीत घालत्या. वायरमॅन तर आला आज काय लाईट कट करेल. काय झालं रे? काय नाही ते लाईट बिलचंच कोड पडलं रे. अरे एवढं काय आहे? गावली की अरे गावात की पण आयला सकाळी चुलीत असतात तुझं. अरे तुला पण माहिती आहे ना मालकानं अजून पगार दिला नाही. ते लाईट बिल कसं भरायचं आहे? बघू काहीतरी करा येईल म्हणा. एवढा काय विचार करायचा असते? भरले आणि एवढं काय टेन्शन घ्यायचं असते? भाव आहे की तुझं. अरे पण तू पैसे आणलं कुठले? अरे काय नाही, काल दूध घालायला गेलतो ना तेव्हा दुधाचा पगार झाला होता, मग त्यात दिला दुधाचा पगार देऊन. हा आणि आईला सांगू नकोस मी लाईट बिल भरली. बरोबर नाही सांगत. शंत्या भाव असावा तर तुझ्यासारखा. हा मान्य आहे माझं तुझं कधी पटत नाही, पण कधी मला अडचण आली ना तुझं माझ्या पाठीमागं खंबीरपणे साथ देते बघ. हा लय छान आहे. राहू दे आता, लय भाषण झाडू नको. जा ते बैलाचं पाणी पाहते. बरं झालं ती इजाला पैसे दिले. आता का पोरांना पैसे द्यायचे वाजवले बेनेने. आता किती पैसे द्यायचे? सुपात तर चांगली भेटली होती. द्यायतील एक 200-200 रुपये. काय द्यायचं आहे त्यासने पैसे? आज आमचं घर शांत शांत दिसतं. ते हा ये केलं कवाच्यान वाट बघायला लागली. बस तिला काय झालं? हा, काय झाले मग काय सांगू तुला आता सांग. हे पाणी घे पोरे. आता बाबा मी इथं अशी बसू दे. तुला सांगितलं बोललेलं काय कळते का? हे अशी करते हो. काय करायचं? अरे बाबा सकाळच्या तिनं गोंधळ घातलाय डोसक्यात. तिनं काय खुळ घेतलंय तुला माहिती आहे का? काय काय अरे सकाळच्या नारळतोय मी. शाळेला जा काय तर कर राणे, शाळेला जा. सकाळच्या पोरगी अशी बसली आहे बघ खुंजून. काय म्हणते काय नेमकी? मी जात नाही म्हणते. तुझा लाड आहे. आता माझा कशाचा लाड तुझा सांग. लाड आहे. तू ज्या त्या वेळेला तिला बोलताना जी आडवी पडतेस का नाही ही तुझा लाड आहे. अरे मला काय सुद्धा तू बोलू नको की तू आणि ती काय तुम्हाला करायचं आहे ती करा. बापू तसं न बरं. तू बी बोलायचाच मी बी बोलायची म्हणून मी आपलं तिच्याकडे बोलत होतो र. कमी वाट सांगतोय सांग बरं. आता शाळेला जाऊ नको म्हणून मी सांगितलंय विरतीला. हा अगं लाड करण्याला बी त्याला परमान असते ग. कशाचं सांग बरं. माझं काय तिला चुकलंय का? छानाला देत अशी अजून बी तिला वाटत असेल मी लय मोठी झाल्या मला कोण शाळेला हे करणार नाही ती. तसं नाही रे. एवढ्या मोठ्या पोरगीला काय मारायचं. झाले तुला शाळा जायला? हा राणे मी काय तर तुला विचारलंय. खाली बस इथं. अरे लय दाब देऊ नको की रे. बसतय की बस ग. काय झाले तुला? ए तोंड आहे नाही तुला? ए गबस की यार सरळ बोल की रे. ढकलून आणि हिंदी सरळ बोलेल तिला कळत नाही ग. गबस. तुझ्या भीतीनं का काय आता असं तोंड आहे करायचं? ना तिला सांगाय काय झालंय काय नाही. सरळ तू बी सांग की मायानं जरा. हा आता मया तिला माझ्या भाषेत तिला या- सांगतो आज काय. तुझ्या ह्यानंच तिनं तसं केलंय का काय काय माहिती. त्या भीतीनं. राणे, मी तुला काहीतरी विचारले. राणे ए राणे तडाख खायच्या आधी सांग बाई. ती नाही शहाणा. सांग कशा पाय तू जात नाहीस काय? अगं तुला बोल कोण की. काय म्हटलंय शाळेत? हा का सर कोण काय बोलले येऊ नकोस काय? मग तुला काय अडचण आहे जायला शाळेला? हा मला अभ्यास पिलवाना झालाय. अभ्यास फेल होणं म्हणून शाळा सोडणार आहेस काय? किती पण लक्ष द्या काही कळतच नाही. ते गणित तर समजतच नाही. ते मग त्यांना विचारायचं का परत परत विचारलं त्याने सांगत नाही. ते एक तर आधीच कमी मार्क दिला काय येते म्हणून त्याने मला इग्नोर करतात. कसं आहे माहिती आहे का तू जरा आधनं मधनं नाही इंग्लिश जरा जास्त झाडतेस त्यामुळे ती मास्तर तुला सांगत नसते. मग ते गणितापेक्षा इंग्लिश जास्त येते मला. आणि 12वीला सगळं मार्क मला तुझ्यामुळेच कमी पडले. ती कळलं का? का काय कॉलेजच्या पुढे येऊन काय नाचत होतो काय? तू पड की कुठं पण दारू पिऊन.
अगं दारू मी पेत होतो, तू पेत नव्हती का? ती मास्तर पेत नव्हता ग. मग कुठं पण पेटा तुला न्यायला कोण आलतं? मी चालतो ना. हे लय येऊन धन लावलीत माहित नाही मला. अगं ही शाळा शिकवते ती का काय ग? तडतेस तडते सगळं काहीतरी असू दे बापू. त्याच्यावर निर्णय काय घ्यायचा हे हिस्सा? निर्णय घेतलाय. काय? हिला जर शाळा शिकाय नसली हम्म. तर हिने पिशवी उचलायची, कुठं वाट दिसेल तिकडे निघून आता तिनं कुठं जायचं? कुठंही जायचं. या घरात तिला जागा ना. ए बाई तुला माहित आहे का नाही? आज सगळं खरं आहे, मग सगळं खरं आहे की पण तिथनं आता पाहिजे तिनं- तिथनं कर्ज काढून हिला शाळा शिकवते. ती माहित अरे हा? बोलली की मी तिला तिला. 10 रुपये द्याल तेवढं मी दिसतोय. तेवढं अक्कल नाही करून का बसू हिला? नको बाया. तुला शिकायची असली शाळा शिक. 1-2 वर्ष काढ कशी तर. 2 वर्षांना का नाही 2 वर्ष नाही तिला लगीन आता करून याच्या टाकू. तिकडे घालू कुठं आज्याकडे. जाऊ तिकडे बोंबलत शिकू दे, नाही तर तिकडे ते भांगराय का जाय ना. मला काय घेणं देणं नाही. तस करू नको हा. रे बापू. ती म्हातारं जगदुनिया तर काय- मला नाव ठेवायला लागले, अरे लगीन करतोस का नाही. मी म्हटलं बायको माझी आणली तर हिच्यावर दुर्लक्ष होईल म्हणून मी अजून लगीन केलं नाही. बोलली आणि की हिचं ती काय? तिला. हा? तिला बी सांगितलं की समजावून. अकलीच बाजू आहे तुला. काय बोलतेस ती? असं बोलू नको पुन्हा. काय आता काय ते दारू पितोय? पेत होता तेव्हा बघायला की आता काय आहे सांग की. तुला कोण काय बोललं का काय? हा का कोण तुला चिडवतय ती बी सांगणार. आता बराबरच्या पुरी जाते का नाही त्या? तेच त्यांना हा? मार्क जास्त आहे. मग असं नाही तूच की. पाडून धावायची ग. का मला त्या- क्लास लावायचा. लाव की हा, मग. मग अशीच सांग की भांड आम्हाला. हा? सांगितलं की माझ्या हिजू मास्तर कर लावायचा क्लास म्हणून. त्यांची फी जास्त आहे. अगं असू दे की 50,000 असू दे. त्याला लय मी घट गंभीर आहे. तुम्हाला सांगू नको. फक्त तू शिकायचं बघ. मास्तरला पण येऊन सांगायचं. मग मी सांग. विचारायला गेले मला काय सांगत पण नाही समजावून. बरं ठीक आहे मी बरं बोलतो. सांगायला लावतो बापूला. तू असं काय? सांग की का मला शाळा शिकायची नाही, मला हे करायचं नाही. तीच हा? की. तू शिक शाळा त्या सुटवे लगीन करत नाही. मी लगीन करतो की. ही सांभाळतो सांभाळ, ती एक आणून सांभाळतो. तुला निमित्तच पाहिजे सोड बापूर. उगच काय तर हे बाय तू तू तू- त्याच्या नादाला लागू नको. तुझी तू शाळा शिक. काय आदनं मधनं आहेच की मी देतोयच की कमी जास्तीला. त्या मास्तरचा नंबर तेवढा मला दे. माझं मी त्याला बोलतो. हा, बोलते जाऊन गाठच का घेऊन असेल. पालक मीटिंग आहे परवा दिवशी. ग्रुपवर मेसेज आला. बरं ये तुम्ही. लावून दे तुम्ही. काय टेन्शन घेऊ नको. गप आता गप बसू नको. कर जा अभ्यास आणि उद्यापासून जा बाय. राणी तुला तर माहित आहे आई आणि नाना गेल्यानंतर तुला मी त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपले. तुझ्या शिक्षणासाठी मी नाही त्याच्या पाया पडतो. नाही त्याच्या पाहिजे तिथनं कर्ज काढतो. का तर माझी बहीण शिकली पाहिजे, कुठल्या तरी मोठ्या उद्योग गेली पाहिजे. तुला वाटत असेल मी दारू पिऊन फिरतोय, गावात पडतोय, पण त्याच्या मागे एक दुःख आहे माझ्या. अपेक्षा पण आहे त्या तुझ्याकडे तेवढ्याच. आणि तू डायरेक्ट निर्णय घेतलास. निर्णय घेणे इतपत तू लय मोठी झाली नाही. अजून तू लहान बाळच आहेस. माझ्यासाठी तर बाळच आहे. ध्यान बघ राणी कुठला भाव एवढं सांगायला लागलाय. हा ऐक जरा दुसऱ्याचं ऐकू नको आणि शाने हो. लहानपणापासून एवढ्याचं एवढं केलंय तुला. त्याला बी काहीतरी वाटत असेल का नाही तुझ्यासाठी सांग. हा आणि आता रडायला लागल्या. चुकलं म्हण त्याला आणि पुन्हा अशी चुकी करू नको. दादा खरंच चुकलं माझं. खरंच मला माफ कर. अर्गप की मरी बिरी लगेच हातच उघडतोय तुला समजून जरा. मला तो अजून पण माफ केलं नाही. हा, अरे केलंय जा, ग. अभ्यास करू. त्याला ती सवय आहे तुला माहिती नाही राणी. काढ शाट मध्ये पुस्तक फाड. फाड बघ हे असं सांगते. जा. उठ तूच घेऊन देणार. आता माझ्या नशिबाला आले म्हणल्या मलाच भोगायला पाहिजे ग. असू दे बाबा असू दे बारका आहे लाडका आहे. मला तो- नवीन बॅग घ्यायच्या. ती सांगायला लागला पुस्तक नवीन फाडायला. बॅग घ्यायच्या मला. कशाला मी सांगतो ते शिवाय टाकले. शिवायची नाही मला चांगली. बरं घेतो बा एक माझी मी घेतो. हिरे ठिक्याला बंद लावायला सांगतो. त्याचं काय ऐकतेच ग. तुला पट्टे केले तर मग पिशवी लई जड आहे मला तुला शाळेत शाळेत जायचं. पट्टे मोठ्या लागले मी ठेवल्या काढून. आणि इकडे बारीक करून आणतो. मग देते बापूला घालू दे हा, नाहीतर मी मग तुझ्याकडे देतो. मी आणतोय बारीक करून. मला आहे माहिती. आपण ऐक नाही सोनार तुम्ही एवढे आणि दुसरं नवीन करून आणू. गुरुदत्त दोघाच्या बी पुढं पाया पडू का दोघं बी इकडं पाय करा. काय म्हणतानु सांगते ना. उन्हात तानाचं माणूस समजून मरायला सांग. लागलंय. समजून सांग. सांगितलंय की रे तर बाप. आहे बघ
तो जर नाही जर शाळेला गेलीस तर उद्या याला तू पुढं मी तुझ्या माग आणि शाळा तुला अशी समोर दिसणार एवढं ध्यानात. बरं, उद्या असं नाही मला शाळा शिकू वाटत नाही, शिकू वाटतंय की मला पण ना काही असल्या घरात राहू वाटतंय, मला पण चांगल्या घरात राहू वाटतंय की शिकायचं आहे, पण ते मास्तर कसं आहे मी काय करू? सांगतोय त्याला आपण व्यवस्थित असल्यावर मास्तर काय करतो? माझ्या मी लक्ष देते त्याच्या लेक्चरला, पण ते माझ्याकडे बघतच नाहीत. जे कोण हुशार आहेत ना त्यांच्यावर बघून शिकवतात आणि आम्हाला येत नाही, आम्हाला सांगत पण नाही. विचारायला गेलं तरी पण सांगत नाही. किती वेळा नंबरच्या बेंचवर बसतेस? पहिल्या नंबरला बसल्या मी आणि अंजली. माग ना नाही मग पुढच्या. मग एवढं जवळ बसून तुला ध्यान देत नाही तुझे बघतच नाही. म्हणजे नुसतं शाळेत धोटा जायचं म्हणजे. असं फळ आहे की नाही, असं त्याने तिकडे तोंड केले की आम्ही मागत होते, आमच्याकडे बघून शिकवतच नाही, तिकडेच बघते. बरं जा सांगायला होतं त्या मास्तरला. मी म्हणले नाही ते दोघं स्वतःहून येतील, बापूरावांना चावी घेतली, मी स्वतःहून बघितले. येऊ दे गे, मी बी म्हण्या बाय बघ तू कसा कुलूप कुलते ती. लगा एक होतं मास्तर घरी, त्या आपल्या दोन बहिणींनी त्याला उठकळा आणली, गेलं गाव सोडून. म्हणे बाय उठा उठा, एवढा चान्स आहे. तो हात तोड पाहिजे. काय आहे तुझं? तुम्ही मागे सुरून बोल. तू समाजाला विचारून हात लावलायस का? मला विचारायची गरज नाही समाजाला. हे बघ बापूराव, तुझं आणि माझं काय वैर नाही. तुला पहिले सांगतोय आणि लास्ट वॉर्निंग आहे तुला. जोपर्यंत समाज मीटिंग बसत नाही तोवर तू कुलपाला हात लावू नको. हा बघ, तुला पण सांगतोय, मी समाजातल्या माणसांना विचारूनच कुलपाला हात लावलाय आणि तू प्रत्येकाला विचारायला मी काय मोकळा नाही, कळलं का? मी पण ह्या समाजातलाच आहे आणि मी काय येऊन राहणार नाही या ठिकाणाला. फक्त हे बिचारा बाहेरगावनं, म्हणजे ह्याच गावचा आहे पण बाहेरगावला होता. आता ह्याला एक पोरांना शिकवण्याची इच्छा झाल्या म्हणून ह्या रूममध्ये पोरं शिकायसाठी येणार आहे. इथे काय मी येऊन राहणार नाही. तू येऊन जी दादागिरी करायला लागला ना, आणि तुला माहितीसाठी सांगतो, दादागिरी ही बाहेर करायची,
समाजात चालत नाही. काय बी असू दे, जोपर्यंत समाज मीटिंग बसत तोपर्यंत हात बाबा. लावायचा नाही कुलपाला. ठीक आहे, मी हा. कुलपाला हात लावत नाही, हा. पण ह्याच्या वर कोणाला पायरी चढून पण येऊन देत नाही, एवढं पण देणार नाही. बरं, बरं, तू बघू. आजशील भाई तुझ्या होय. घरात, तुझ्यासारखं भाई नाही खिशात घेऊन चाल- फिरतो. चालतंय बघू. ठीक आहे. अरे मनीष असं काय करतोय? शिकवते की 4 गोष्टी शिकतात पोरांना तर. मास्तर तुम्ही मध्ये बोलू नका, हे आमचा वैयक्तिक मॅटर आहे, तुम्ही मध्ये पडू नका अजिबात. काय ते काय आमचा बघून मी दोघं जण. तुम्ही मग- गावाला आल्यावर हेच उद्योग लागला इकडे माझा. ती तुमची तुम्ही दोघं जण बघून घ्या, मला काय मध्ये बापराव त्याला काय बोला नाही, माझ्या संग आलाय. त्याला काय बोलत नाही आणि तुला पण काय बोलत. हा काय करायचं ते माझं मी करतो. चालते बघू. चल रवी. गावा असली लय बघितली. अरे जा. म्हणे बाई 1 नंबर केलं काय? त्या बापूरावच्या अंगात लय मस्ती होती. अरे पाया इतर अजून ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी आहे.